नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी राजकारणाचं विश्लेषण करतो, राजकीय घडामोडींचं विश्लेषण करतो. काही प्रसंगी सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक जीवनात घडणाऱ्या घडामोडींचं सुद्धा मला जसं आकलन झालंय तसं विश्लेषण करतो. आणि माझ्या विश्लेषणामध्ये तुम्हाला अनुभवता आला असेल की मी जगात घडणाऱ्या कुठल्याही क्षेत्रातल्या, खेळापासून सिनेमापर्यंत कुठल्याही क्षेत्रात घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या माझ्या राजकीय विश्लेषणामध्ये आपोआप येत असतात. कारण कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी उदाहरणातून जास्त लवकर समजून घेता येते. कुठल्याही गोष्टीचं उदाहरण असलं की ते लवकर समजायला सोपं होतं. आणि म्हणून माझ्या बोलण्यामध्ये कधी चित्रपटातलं एखाद्या कथानकातलं येतं, कुठल्या चित्रपट गीताचा विषय येतो, किंवा कुठल्या तरी क्रिकेट सामन्याचा, क्रिकेटपटूचा एखादा अनुभव माझ्या बोलण्यात येतो. पण आज मी या सगळ्यामध्ये एक वेगळी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आणि शिकणं जे असतं ते तुम्हाला कुठल्याही व्यक्तीकडून शिकता येतं. अगदी लहान मुलाकडून सुद्धा 50-60च्या पलीकडचा माणूस शिकू शकतो. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसे आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे, असं संत वचन आहे. तेव्हा शिकणं, जग संपूर्ण गुरु दिसे म्हणजे काय? समोर घडणार घटनाक्रम जो आहे, जगात जे जे काही घडतं ते ते माणसाला आयुष्य जगायला शिकवत असतं. इतरांना जे संकट सामोरं आलेलं आहे, त्यांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यातूनही आपण शिकू शकत असतो. आणि म्हणून जग आपल्याला शिकवतं ही वस्तुस्थिती असते. मुद्दा इतकाच असतो की आपण शिकायला तयार आहोत की नाही, आपण शिकणार आहोत की नाही. आणि मग शिकणार असू तर अगदी मुंगीपासून पण शिकता येत. आज मी तुम्हाला त्यासाठी सांगणार आहे की राजकारण आणि क्रिकेट यांचा तसा थेट संबंध काही नाही. क्रिकेट सारखं राजकारण खेळता येत नाही आणि राजकारणासारखं क्रिकेट खेळता येणार नाही. पण दोघांमधले जे अनुभव असतात, निष्कर्ष असतात, त्याच्या आधारावर राजकारण करणं शक्य आहे किंवा क्रिकेट खेळणं शक्य आहे. कारण शेवटी राजकारण असो की खेळ असो, क्रिकेट असो, हे डावपेचांचा भाग असतो. फिल्डिंग करणारी बाजू असते, ती बाजू बॅटिंग करणाऱ्या बाजूला तो खेळाडू, तो फलंदाज आउट करण्याचे डावपेच खेळत असते. तर दुसरीकडे त्या 11 खेळाडूंच्या फिल्डिंग मधून आपला चेंडू हाणायचा कसा, चुकवायचा कसा, आपले काय ती विकेट वाचवायची कशी आणि धावा काढायच्या कशा, हे डाव त्या दोन फलंदाजांना खेळावे लागतात. आणि त्यांना संपवण्याचे किंवा हरवण्याचे किंवा आउट करण्याचे डावपेच फिल्डिंगच्या बाजूला खेळावे लागतात. तेव्हा डावपेच चालू असतात आणि तिथेच चालू असतात असं नाही. मैदानाबाहेर बसलेला बॅटिंग करणाऱ्या टीमचा कर्णधार सुद्धा मैदानाच्या बाहेर राहून डावपेच खेळत असतो. की 2 विकेट पडल्या, 3 विकेट पडल्या, तर कुठचा फलंदाज पुढे पाठवायचा किंवा कुठचा फलंदाज आत्ता रोखून धरायचा, ते म्हणतात ना नाईट वॉचमन. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आता 2-3 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे, बाकीचा खेळ उद्या खेळायचा आहे. अशा वेळेला 1 विकेट पडली तर एक तसा उत्तम फलंदाज नसेल त्याला बॅटिंगला पाठवतात आणि मग त्याला काय म्हणतात, नाईट वॉचमन. नाईट वॉचमन याचा अर्थ त्याच्याकडून धावा काढल्या जाणं ही अपेक्षा नसते. त्याने उरलेल्या 4-5-2 ओव्हर ज्या आहेत तेवढ्या खेळून काढाव्यात आणि खेळ उद्यापर्यंत सरकून द्यावा. आजची रात्र काढण्यापुरता त्याला पाठवलेला आहे. त्याच्याकडून धावांची अपेक्षा नसते. पण 1 विकेट त्याच्याकडून जावता कामा नये आणि गेली तो जो उत्तम फलंदाज नाही त्याची विकेट जावी म्हणून ज्याला बॅटिंगला पाठवतात त्याला नाईट वॉचमन म्हणतात. म्हणून सांगितलं की राजकारण असो की हे असो, डावपेच महत्वाचे असते. आता गंमत लक्षात घ्या, हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी समजावलं की गावस्करचा, सुनील गावस्कर हा विक्रम करणारा फार गाजलेला क्रिकेटपटू आहे. पण बाकीचे क्रिकेटपटू आणि गावस्कर यामध्ये एक मोठा फरक आहे. गावस्कर हा क्रिकेटचा विचारक आहे, विचारवंत आहे, थिंकर आहे.
थिंकर ऑफ द क्रिकेट. इतरही अनेक खेळाडूंसारखा गावस्कर सुद्धा प्रत्यक्ष खेळातून निवृत्त झाल्यानंतर काय तो समालोचक झाला, क्रिकेटचं विश्लेषण करायला लागला, समालोचन करायला लागला. पण इतर समालोचक आणि क्रिकेटचे विश्लेषक आणि गावस्कर यांच्यामध्ये एक मोठा फरक आहे. त्या आजच्याही खेळाकडे, बदललेल्या खेळाच्या पद्धतीकडे, बदललेल्या खेळाडूंकडे गावस्कर बारकाईने बघतो आणि त्याचे बारकावे शोधून त्यावर विचार करतो आणि तो विचार मांडतो. असा एक व्हिडिओ गावस्करचा बघायला मिळाला की मला असं वाटलं की हे राजकारण करणाऱ्याने सुद्धा गावस्कर त्यांना राजकारण शिकवतोय म्हणून तो व्हिडिओ समजून घेतला पाहिजे. सर्च केला तर मिळेल. कुठेतरी गावस्करची मुलाखत कोणी घेतली मला आठवत नाही, काही 2-3 महिन्यापूर्वी कधीतरी बघितलेला व्हिडिओ आहे. तर गावस्कर आपला एक जुना अनुभव सांगतो. गावस्कर आपला एक जुना अनुभव सांगतो की ज्या वेळेला श्रीकांत आणि रवी शास्त्री ही पुढची पिढी टेस्ट क्रिकेटमध्ये आली, अशा वेळेला गावस्कर बरोबर त्याच्या तुलनेने खूपच नवखा असा कृष्णम्माचारी श्रीकांत हा कसोटी टीम मध्ये आला, कसोटी संघात आला आणि तो अत्यंत फटकेबाज असल्यामुळे गावस्कर बरोबर सलामीचा फलंदाज म्हणून श्रीकांत यायचा. त्या कालखंडातली गोष्ट आहे. आणि तेव्हा पाकिस्तान बरोबरचा कुठचा तरी सामना खेळत होते आणि अशा वेळेला ओपनिंगला आलेल्या श्रीकांतने पाकिस्तानचा जो गोलंदाज होता, वेगवान गोलंदाज होता, त्याच्या पहिल्या 2 ओव्हर अक्षरशः फोडून काढल्या. 4 मार, 6 मार, आडवी बॅट, विचारच केला नाही कसला बॉल येतो काय. म्हणजे त्या काळात वीरेंद्र सहवाग खेळताना आपण बघितला, त्याच्याही आधीचा वीरेंद्र सहवाग म्हणजे काय असा श्रीकांत खेळायचा. आणि पटकन आऊट झाला तर त्याचा चेहरा पडायचा, तो नर्वस व्हायचा, नाराज व्हायचा. पण अशा एका पाकिस्तान विरोधातल्या टेस्ट मॅचची आठवण गावस्करने सांगितली. ती आठवण अशी होती की पहिल्या 2 ओव्हर्स खेळताना श्रीकांतने त्या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला अक्षरशः धोपटून काढलं. 2 ओव्हर्स अशा गेल्या होत्या आणि तो गोलंदाज बॉल टाकण्यासाठी दुरून धावत येताना इतक्या वेगाने यायचा, खूप वेगाने यायचा. आणि बॉल टाकून झाल्यानंतर तो स्वतः धावताना थांबण्यापर्यंत तो श्रीकांत पर्यंत जाऊन पोहोचायचा, फॉलो थ्रू पर्यंत. तर 2 ओव्हर झाल्यानंतर मध्ये फिल्डिंग चेंज होत असताना श्रीकांतने गावस्करला विचारलं, ये कौन है पाकिस्तान का बॉलर, बहुत गाली देता है. तर गावस्कर म्हणाला, त्या गोलंदाज तो जगप्रसिद्ध गोलंदाज होता, मी त्याचं नाव श्रीकांतला सांगितलं आणि श्रीकांत गडबडला. अय्यो, तो म्हणाला वो आहे. म्हणजे आपण कोणाला पहिल्या 2 ओव्हर्स फोडून काढलं, त्याचं नाव पण श्रीकांतला माहिती नव्हतं. पण जेव्हा नाव कळलं तेव्हा श्रीकांत हादरला आणि ज्या वेळेला तिसरी ओव्हर टाकायला तोच गोलंदाज आला तेव्हा श्रीकांतचा आक्रमकपणा मावळलेला होता. तो काहीसा नर्वस होता, आपण कोणासमोर खेळतोय, आणि त्याचा आक्रमकपणा जवळजवळ विरघळून गेला होता. आणि आधीच्या 2 ओव्हर तुडुंब फटकेबाजी करणारा श्रीकांत हा अचानक बॅकफुटवर जाऊन खेळायला लागला. म्हणजे पुढे येऊन बॉल फटकावणारा श्रीकांत हा बॅकफुटवर जायला लागला आणि तिसऱ्या की चौथ्या बॉलवर श्रीकांत एलबीडब्ल्यू आउट झाला, अशी आठवण गावस्करने सांगितली. पण इथे गंमत अशी आहे की इथे बाकीचे समालोचक येऊन थांबतील. गावस्करने त्याच्या पुढे जाऊन त्या घटनेचं विश्लेषण केलं आणि ते राजकारणासाठी मला फार महत्वाचं वाटतं. गावस्कर म्हणाला, श्रीकांतची चूक काय झाली, बॅकफुटवर गेला ही चूक आहे का, तो बॅकफुटवर का गेला, हे गावस्करने सांगितलं. त्या प्रसंगामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट काय आहे ती नेमकी गावस्कर सांगतो.
तो म्हणतो पहिल्या 2 ओव्हर समोरचा बॉलर कोण आहे याची फिकीर नव्हती श्रीकांतला, आणि श्रीकांत त्या अत्यंत वेगवान चतुर चांगल्या बॉलरला धोपटून काढत होता. पण ज्या वेळेला श्रीकांतला नाव कळलं त्या बॉलरचं, तेव्हा श्रीकांत त्या नावाच्या दबावाखाली आला की अरे बापरे, हा एवढा मोठा बॉलर आहे, त्याचा एवढा रेकॉर्ड आहे, अमुक आहे तमुक आहे. आणि त्या दबावाखाली तिसरी ओव्हर श्रीकांत खेळत होता, आणि त्या दबावाखाली श्रीकांत बॅकफुटवर खेळायला लागला. मग चूक कुठे झाली? तर गावस्करनी त्याच्यात सांगितलं की बॅट्समनने बॉल खेळायचा असतो, बॉलरशी खेळायचं नसतं. कोणी समोर बॉल टाकणार असेल, तुला बॉलशी खेळायचं, तुझ्या विकेट वाचवायच्या, तुझ्या हातात बॅट आहे, जे साधन तुझ्या हाती उपलब्ध आहे त्या बॅटने तुझी विकेट वाचवणं आणि बॉल टोलवणं एवढंच तुझं काम आहे. बॉल कोण टाकतोय, बॉल कसा टाकतोय याच्याशी तुला कर्तव्य नाही. तुझ्या अंगावर येणारा जो बॉल आहे त्याला सामोरं जाणं, तो बॉल ठोकणं किंवा स्वतःचा बचाव करणं, विकेटचा बचाव करणं, याला क्रिकेट म्हणतात. आणि चूक काय होते, श्रीकांतची चूक काय होती? तर गावस्कर म्हणतो की श्रीकांत हा पहिल्या 2 ओव्हर त्याच्या अंगावर येणाऱ्या बॉलशी खेळत होता, पण तिसऱ्या ओव्हरमध्ये तो बॉलरशी खेळायला लागला. सामना जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपल्याला बॅट आणि बॉलचा खेळ करायचा असतो, ना की समोर कोण खेळतोय, कोण बॉल टाकतोय याच्याशी खेळायचं असतं. आणि ही श्रीकांतची मोठी चूक होती. श्रीकांत त्या बॉलरला खेळायला गेला, श्रीकांतने बॉलशी खेळायला पाहिजे होतं. कोणी कसाही बॉल टाकेल, माझं कर्तव्य काय? माझं कर्तव्य असं आहे की मला माझी विकेट वाचवायची आणि मला येणारा बॉल तटवायचा किंवा ठोकायचा. जेव्हा तुम्ही ते विसरता तेव्हा तुमचं लक्ष बॉलवरून, अंगावर येणाऱ्या बॉलवरून तुमचं लक्ष विचलित होतं आणि तुमची विकेट जाऊ शकते. तेव्हा बॉल खेळायचं हे लक्षात ठेवायचं, बॉलर कोण आहे याची पर्वा नाही. मला असं वाटतं गेल्या 10-12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात आल्यापासून भारतीय राजकारणामध्ये मोदी युग सुरू झालं असं म्हणतात. पण मोदी युग सुरू झालं म्हणजे काय झालं? मोदींच्या आधीपासून गेली 20-25-30 वर्ष राजकारण केलेले अनेक दिग्गज भारतीय राजकारणात गेल्या 10 वर्षात आहेत आणि अजूनही 10 वर्ष राहतील. मोदींपेक्षा अधिक अनुभव गाठीशी असलेले सुद्धा अनेक राजकारणी आज आहेत. पण या सगळ्यांवर नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे तुलनेने नव्या पिढीचे राजकीय नेते हे मात का करू शकले, याचं उत्तर गावस्करने सांगितलेला तो जो किस्सा आहे, तो जो घटनाक्रम आहे त्याच्यात दडलेला आहे असं मला वाटतं. आणि ते फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. मोदी लागोपाठ 2 लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत घेऊन आले. गुजरातमध्ये लागोपाठ 3 विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकून दाखवल्या. तेव्हा मोदींच्या समोर गुजरातमध्ये सुद्धा एकापेक्षा एक दिग्गज स्वतःच्या पक्षातले किंवा विरोधात असलेल्या काँग्रेस पक्षातले दिग्गज नेते होते. कधी काळी भाजपमध्ये असलेले पुढे काँग्रेसमध्ये गेलेले, काय ते शंकरसिंग वाघेला असतील, भाजपमधले केशुभाई पटेल असतील, बरेच नेते होते एकापेक्षा एक. पण मोदींनी त्या दिग्गज नेत्यांबरोबर राजकारण खेळताना त्यावेळेला प्रत्येक वेळेला जे जे डावपेच खेळले गेले त्या डावपेचांचं राजकारणाला उत्तर दिलं. ते कोण मोठे आहेत, त्यांच्या गाठीशी अनुभव किती आहे याचा विचार केला. बॉलशी मोदी खेळत बसले. आपल्या हातात बॅट आहे, जी संधी आपल्याला आहे तीच समोरच्याला आहे. आणि म्हणून बॉलरने बॉल कसा टाकावा, बॉलर कुठला असावा हे बॅट्समन ठरवू शकत नाही. ते कोणी ठरवायचं असतं? ते समोरच्या टीमनी, प्रतिस्पर्धी टीम ठरवते की कुठचा बॉलर आणायचा, हे प्रतिस्पर्धी टीमचा कर्णधार ठरवतो.
बॅट्समनला नाही ठरवत आहे माझ्या समोर हा बॉलर चालणार नाही, मला फास्ट बॉलर चालणार नाही, मला स्पिनरनीच बॉलिंग टाकली पाहिजे, अशा अटी बॅटिंगला आलेला फलंदाज घालू शकत नाही. तो फिल्डिंग करणाऱ्यांचा चॉईस असतो. तसंच आपल्या समोर हा बॅट्समन नको असं बॉलर म्हणू शकत नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्यायला लागतं की क्रिकेट असो की राजकारण, तुमच्या हाती जे साधन आहे, तुमच्या हाती ज्या सुविधा आहेत, तुम्हाला जी जी मुभा मिळालेली आहे त्याचा योग्य वापर करून खेळ करणं, डावपेच करणं, राजकारण करणं अगत्याचं असतं. काँग्रेसपासून राहुल गांधींपर्यंत आणि उरलेल्या विविध पक्षांपासून उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यापर्यंत सगळ्यांचं राजकारण हे नरेंद्र मोदींसमोर फिकं पडतं किंवा पराभूत होतं, याचं नेमकं विश्लेषण गावस्करच्या या घटना कथनामध्ये मला मिळतं. हे सगळे मोदींशी लढायला जातात, अमित शहाशी लढायला जातात. तुम्ही रोज संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे किंवा इत्यादींची बडबड ऐकली तर तुमच्या लक्षात येईल यांना भाजपशी लढायचं नाहीये, भाजपच्या राजकारणाशी लढायचं नाही. जे राजकारण भाजपच्या वतीने अमित शहा किंवा नरेंद्र मोदी खेळतात, जी रणनीती बनवतात, ती रणनीती उद्ध्वस्त करून आपल्याला जिंकायचंय असा कुठलाही पवित्रा हे भाजपचे विरोधक, मोदी विरोधक घेतच नाही. ते मोदींना संपवायला निघालेले, ते भाजपला हरवायला निघालेले. पण भाजपला हरवणं म्हणजे भाजपच्या वतीने जे डावपेच खेळले जातात, जी रणनीती आखली जाते, त्या रणनीतीवर मात करणं. अमित शहा, नरेंद्र मोदी किंवा भाजपची रणनीती हा अंगावर येणारा बॉल असतो. मोदी शहा हे बॉलर आहेत. मोदी शहा जी बॉलिंग करतात ते बॉल तुम्हाला रोखायचे, ते बॉल फिरवायचे, ते बॉल झोडपून काढायचे. नेमका याचा विसर जेव्हा उद्धव ठाकरेंना पडतो, शरद पवारांना पडतो, तेव्हा त्यांना मोदींसमोर पराभूत व्हावं लागतं. ते दबावाखाली येतात. आणि तुम्ही ह्याविषयी जी चर्चा चालते ती आहे का, अरे भाजपकडे इतकी साधनं आहेत, भाजपकडे पैसा आहे, भाजपकडे केडर आहे, भाजपकडे RSS आहे, मग उतरू नका निवडणुकीत. अफगाणिस्तान सारखा अगदी कोवळा नव्या दमाचा क्रिकेट संघ उतरतो आणि इंग्लंडला हरवू शकतो, पाकिस्तानला हरवू शकतो, तेव्हा त्यांच्याकडे साधनं काय. अफगाणिस्तान तर उद्ध्वस्त झालेला देश आहे, पण त्या उद्ध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानच्या टीमकडे किती साधनं आहेत. भारतासारखी भव्य स्टेडियम किंवा आर्थिक ताकद आहे का अफगाणिस्तानच्या क्रिकेटकडे? नाहीये. पण ते पाकिस्तानला हरवतात, ते इंग्लंडच्या टीमला हरवतात. का हरवतात? कारण ते त्या टीमच्या रणनीतीला टोलवतात. त्या आमच्याकडे साधनं कमी आहेत अशी भाजप विरोधकांनी तक्रार करणं हीच मुळात चूक आहे. तुमच्या समोर मोदी असो की कोण असो, असा विचार ज्यांच्या डोक्यात येत नाही ते मोदींना हरवू शकतात. हे झारखंडमध्ये हेमंत सोरेनने दाखवलं, ते बंगालमध्ये ममता दिदीने दाखवलं, हे विसरू नका. तीच गोष्ट कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या आणि DK शिवकुमारने करून दाखवली. मग इतरत्र का नाही शक्य झालं? कारण हे मोदींना हरवायला निघाले. उद्धव ठाकरेंना मोदींना हरवायचंय, भाजपला हरवायचंय, आपण जिंकायचंय ठरवतच नाही. माझ्या हातात बॅट आहे, मला अंगावर येणारा बॉल टोलवायचा आहे, तटवायचंय, किंवा माझी विकेट पडता कामा नये यापुरतं त्या फलंदाजाचं काम असतं. नेमकी ही गोष्ट विसरून तुम्ही जेव्हा मोदींना भाजपला हरवायला जाता तेव्हा तुम्ही स्वतःच्या जिंकण्याचा विचार करत नाही. तिथे तुमचा पराभव निश्चित होत असतो. आणि गावस्कर तेच सांगतो की श्रीकांत श्रीकांत बॅकफुटवर का गेला, की त्याला त्या गोलंदाजाचं नाव ऐकून त्याच्या मनावर खूप दबाव आला होता. त्यामुळे आपण याला खेळतोय, आपण मोदीशी लढतोय ही भूमिका विसरून जा.
ममता दिदींनी त्याची पर्वा केली नाही. हेमंत सोरेन तुरुंगातून सुटून आला होता, तरी भाजपकडे किती साधनं आहेत, मोदी, केडर, RSS याचा विचार हेमंत सोरेननी केला नव्हता. आपण कसं जिंकायचं याचा विचार हेमंत सोरेन करत होता, आणि झारखंड विधानसभेत तो परत जिंकला, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाला. ममता दिदींनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली. मला असं वाटतं की भाजप किंवा मोदी विरोधात तक्रार करणारे जे विरोधी पक्ष आहेत, त्यांनी एक गोष्ट विसरून जावी, की आपल्याला मोदींना हरवायचं. विसरा. तुम्ही ठरवा की आपल्याला जिंकायचे. शरद पवार असोत, उद्धव ठाकरे असोत, यांनी नाना पटोले किंवा जे काँग्रेसचे असोत, त्यांनी ठरवायचं आपल्याला महाराष्ट्रात जिंकायचे. महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची किंवा आपल्या आघाडीची सत्ता आणायची, एवढी मर्यादा ठरवा. आपल्याला जिंकायचं. भाजपचं काय व्हायचं ते होईल, भाजपच्या महायुतीचं काय व्हायचं ते होईल. ज्या वेळेला ही भूमिका फडणवीस घेतात, तेव्हा ते लोकसभेनंतर विधानसभेत चमत्कार करून दाखवतात. त्यांना उद्धव ठाकरेंना हरवायचं नव्हतं, पवारांना धडा शिकवायचा नव्हता. त्यांची गोष्ट सोपी होती. 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये लोकसभा विधानसभेत फरक पडून महाराष्ट्रामध्ये जो चमत्कार घडला असं लोक मानतात, हरियाणामध्ये चमत्कार घडला म्हणतात, त्याचं कारण ते आहे. आपल्याला भाजपच्या त्या स्थानिक नेत्यांना किंवा भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना त्या राज्यामध्ये जिंकायची होती विधानसभा निवडणूक, आपली सत्ता आणायची. त्यांना बॉल खेळायचं. ते बॉलरशी खेळत नव्हते, ते राहुल गांधींशी खेळत नव्हते. फरक शरद पवारांची खेळायचा नाही, हा फरक फडणवीसांनी ओळखला. आणि म्हणून क्रिकेट असो किंवा राजकारण असो, गावस्करचं विश्लेषण म्हणून महत्वाचं आहे. जे राजकारणी, राजकीय कार्यकर्ते ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील, त्यांना राजकारणात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.